ब्रेकफास्ट करणार असेल त्याच्यामुळे आता मात्र विचार करून संयमाने ही खेळी मात्र आपल्याला करावी लागणार आहे. कारण स्नेहल पाटील कुर्डूस विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. स्नेहल पाटील कुर्डूस आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. सामन्याला मात्र सुरुवात झालेली आहे. कमळपाडा वस्ते दिवला आपल्याच विभागातील दोनही संघ आहेत. खेळ मात्र पाहायचा आहे. क्वार्टरफायनलमध्ये दोनही संघ आहेत. याचा अर्थ दोनही संघानं आजच्या स्पर्धेमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. जी खऱ्या अर्थानं शक्तीशी युक्तीशी सहनशक्तीशी खऱ्या अर्थानं रिलेटेड होती. आता मात्र या दोन मधील एक संघ मात्र बाद होणार आहे. मग बाद होणारा संघ कोणता आणि अर्थात सेमीफायनलमध्ये त्या ठिकाणी जाणारा संघ कोणता असेल हे देखील आपल्याला निश्चितपणे पाहायचं आहे. कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नसते. अगदी फुकटात तर कधीच मिळत नसते. त्यासाठी मात्र तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. हीच मेहनत खऱ्या अर्थानं कबड्डीच्या रूपानं आपल्याला मैदानावर समोर मांडायची आहे. श्रीराम कमळपाडा सुंदर खेळ. पुन्हा एकदा आपण ठाकूर चढाईसाठी येतोय. नक्कीच तितक्याच हिमतीनं या ठिकाणी डेअरिंग आहे. खऱ्या अर्थानं कबड्डी हा खेळ बहुतांश डेअरिंगवर खूप अवलंबून आहे. आपल्यामध्ये असणाऱ्या शक्तीला जागृत करण्याचा दिवस खऱ्या अर्थानं हा खेळ आहे. कारण अनेक बऱ्याच वेळेला आपण पाहतो आपल्या खेळाला खऱ्या अर्थानं आव्हान फार कमी वेळेला दिलं जातं. मग आऊट झालं तर पुन्हा एकदा आता मात्र कमळपाडा यशस्वी ठरतोय. एक गुण आपल्या संघासाठी मात्र निश्चितपणे मिळवतोय. हीच लढत आज खेळ पाहण्यासाठी थांबलेला माझा रसिक प्रेक्षक वर्ग अर्थात एक चांगली मेजवानी मात्र या ठिकाणी मिळते. आपण प्रामुख्याने मोठ्या गर्दीनं या ठिकाणी थांबलेलं चॅम्पियन त्याला ते देखील या ठिकाणी मोठ्या गर्दीने या ठिकाणी थांबलेला आहे. सामना हळूहळू एक मोठा चषक आपल्या गावामध्ये घेऊन जायचं, सन्मानाने घेऊन जायचं. चषक म्हणजेच आपल्या खेळाचा एक केंद्रबिंदू आहे. आपल्या खेळाचं एक सन्मानाचं प्रतीक आहे. आपल्या विजयाचं एक सन्मानाचं प्रतीक आहे. आणि निश्चितपणे आपल्या परिश्रमाचं या ठिकाणी आपल्या मेहनतीचं फळ आहे तो म्हणजेच चषक. म्हणून चषकाला खूप मोठे या ठिकाणी महत्त्व आहे. निश्चितपणे आपल्या खेळाचं एक प्रतीक म्हणून त्या ठिकाणी चषक ठेवला जातो. मग हे चषक अगदी योग्य आणि सुंदर आहे. खरं आपलीपणे रेखीव पद्धतीचं देखणे असे चषक आपल्या समोर या ठिकाणी या क्रीडांगणाच्या माध्यमातून देण्यात आले आणि आविष्कार मात्र चढाईसाठी आला होता. एक सुंदर आविष्कारची चढाई आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आपल्या खेळातील पददालित्य वाटतरी अर्थात 3 गुण आपल्या संघासाठी आविष्कारनं मात्र त्या ठिकाणी टिपले. आपलं स्वतःचं खेळपण मात्र त्या ठिकाणी सिद्ध केलं. कारण सास मात्र असेल निश्चितपणे एक चॅलेंज असेल श्री गणेश दिवला या संघासमोर. एक मोठं चॅलेंज आहे ते म्हणजेच श्रीराम कमळपाडा या संघाचं. मैदान क्रमांक 2 साठी नवजीवन पेसारी वर्सेस झुंजार क्रीडामंडळ पोयनाड आपण तयार राहा. चालू सामना त्या ठिकाणी आपण पाहतो स्वराज्य अक्षी वर्सेस नवकिरण भेटतळ 16-14. अजून देखील त्या ठिकाणी निश्चितपणे 2 गुणांची आघाडी आपल्याला स्वराज्य अक्षी या संघाकडे पाहायला मिळते.
स्वराज्य अक्षतेचे नामांकित संघ आहेत. मधेच्या काही सुंदर आविष्कार पुन्हा एकदा एक गुण आपल्या संघासाठी येतो. आविष्कार साखळी सुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी श्रीराम कमळपाडा या संघाच्या बाजूने पाहतोय. कधी इकडे तर कधी तिकडे अशी स्पर्धाच मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पार्थचा आविष्कार आणि पार्थ अशी एक दोन समान पात्रांमध्ये अशी दोन खेळाडूंमध्ये या ठिकाणी लागलेली शारीरिक सुरू झालेली स्पर्धा मात्र पाहायचं छोटे यश करण्याच्या बाबतीत आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेण्यामध्ये आविष्कार आपल्या कुठे कमी पडत नाहीये. यालाच म्हणतात हिंमत. हरलेली माणसं कधीच त्या ठिकाणी शौर्य गाजवू शकत नसतात, परंतु ज्याने आपला प्रबळ विश्वास गाजवला आता मात्र पुन्हा एक आविष्कार. दोन खेळाडू प्रांगणामध्ये असताना इथे जर आपण पकड केली तर निश्चित आपल्यासाठी असेल. आता मात्र पाहायचा ताकद शक्ती इथे मात्र आविष्कारच्या माध्यमातून याला म्हणतात हिंमत मरणाचं मदत. इथे मात्र हिमतीचं प्रदर्शन ताकदीचं प्रदर्शन आपण आविष्कारच्या बाजूला पाहिलं, आविष्कारच्या माध्यमातून पाहिलं. पुन्हा एकदा भागेश त्या ठिकाणी यशस्वी ठरणार का? आता पुन्हा एकदा शक्तीचं प्रदर्शन मात्र ह्या श्रीराम कमळपाडा संघाच्या फुली आहे. कोणी पटाच्या माध्यमातून, कोणी कपारक्षकाच्या माध्यमातून, कोणी चढाईच्या माध्यमातून, कोणी मध्यरक्षणाच्या भूमिकेमधून आपली गुणवत्ता त्या ठिकाणी सिद्ध करते. पुन्हा एकदा आविष्कार सुंदर आदित्य आणि सुंदर अशा गतीनं या ठिकाणी हे मात्र खूप स्ट्रॉंग आहे. पाच ठाकूर वांची मालिका खेळाचं प्रदर्शन आहे. सिद्ध करायचं, प्रसिद्ध करायचं, जाहीर करायचं. पुन्हा एकदा सुंदर क्षणाचाही विलंब न करता तितक्याच चपळाईने तितक्याच गतीनं त्या ठिकाणी स्वार होऊन निश्चितपणे आपल्या संघासाठी एक गुण टिपणारा खेळाडू आहे. श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत व्हा असे गुणवंत खेळाडू या कबड्डीमध्ये खेळत असताना निश्चितपणे आपण पाहतो त्याला सार्थ अभिमान देखील आपल्याला सापडतो. असे खेळाडू प्रामुख्याने या ठिकाणी अशा कबड्डीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, अशा खेळांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु भविष्यात आपल्या घरच्यांच्याच अशा खेळांसाठी काही वेळेला आपल्याला पुन्हा एकदा कारण अशा माझा क्रमांक 2 आहे. आक्रमक खेळी तिकडे सुद्धा 14 टाप तिकडे कोपऱ्यावरचा खेळाडू बघा अक्षी संघ लागले बघा. पुन्हा एकदा पार्थनं मात्र तशी दहशत मात्र निर्माण केली. पुन्हा एकदा सेपरेट, पुन्हा एकदा सारखी चढाई सेपरेट. हीच खरी हिंमत जबरदस्त. त्याच सामर्थ्यानं, त्याच धैर्यानं आणि त्याच गुणवत्तेनं प्रतिस्पर्धी संघावर मात करण्याच्या उद्देशानं आपण स्वार झाला आणि प्रत्येक पावलाकडे या ठिकाणी यश आपल्या बाजूने मोठी समता पावसिता केली. अर्थात कोणत्याही प्रसंगामध्ये आपण त्याच्यामध्ये आपली एक चांगली बाजू आणि सामंजस्याची भूमिका मांडणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. हे देखील प्रत्येक खेळाडूने त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ही खरी मजा, हा खरा आनंद आहे. कारण ज्या वेळेला प्रतिस्पर्धी संघांमध्ये आता 1-5-1-5 15-16 असा या ठिकाणी गुणफलक आपल्याला मैदान क्रमांक 1 वर पाहायला मिळतोय. हा खरा क्वार्टरफायनलचा सामना. सुख आणि दुःख काय असतं हे अशा सामन्यांमध्ये आपल्याला कळत असतो.
प्रत्येकाला सुखाचे क्षण हवे असतात, परंतु सुख आणि दुःख जसं भरती होती आहे तसं आपल्या सुद्धा जीवनामध्ये सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी येत असतात. पुन्हा एक आविष्कार, कोणातरी दुःख सहन करावंच लागणार आहे, कोणातरी पराभवाचा सामना करावाच लागणार आहे आणि कोणतरी विजयास पात्र ठरणार आहे. पुन्हा एक आविष्कार, तीच खेळी आणि तीच गती आणि तीच प्रगती पुन्हा हात उंचावून अर्थात आता अभिवादन करून या ठिकाणी एक मुलांना निश्चितपणे द्यावा आणि तो देखील एका सहज भागाला सुंदर 17 15 17 पुन्हा एक आविष्कार, पाहायचंय नाममात्र 2 गुणांची आघाडी आणि 2 गुणांची पिछाडी मैदान क्रमांक 1 साठी. त्यानंतर होणारा सामना मैदान क्रमांक 1 साठी मसोबा पेसारी बसे ताकादेवी पुरी आणि मैदान क्रमांक 2 साठी नवज्योत पेसारी बसे जिल्हा राहिला क्षणामध्ये एक चांगल्या पब्लिक प्रदर्शन आपल्याला श्री राम कमळपाडा या संघाकडून पाहायला मिळाले. सुंदर मग त्याला कसं फेस करायचं, कशी दूरहात करायची, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अमित मनोहर म्हात्रे यांचं या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी कुणाल म्हात्रे आपण विनंती करणार आहे. अमित म्हात्रे यांना सन्मानित करायचं. अमित म्हात्रे व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी कुणाल म्हात्रे आपण विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं. अमित म्हात्रे यांचा सन्मान कारण आजच्या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य, विशेष मेहनत, विशेष आशीर्वाद आपल्याच माध्यमातून या ठिकाणी मिळत आहेत. अर्थात समीप राजेंद्र म्हात्रे आपला देखील या ठिकाणी सन्मान मंडळाच्या वतीने अर्थातच कुणाल म्हात्रे यांच्या माध्यमातून. इकडे मात्र ओन्हाईला श्रीराम कमळपाडा वर्सेस श्री गणेश स्वप्नील यांच्या म्हात्रे यांच्या हस्ते समीप राजेंद्र म्हात्रे यांना सन्मानित करण्यात येते. स्वप्नील म्हात्रे आपल्या शुभ हस्ते धन्यवाद. 16-24 पार्थ मात्र मैदानामध्ये येतो. मैदानामध्ये येतात क्षणाला गुणांची मात्र या ठिकाणी भरभराट होणार का, गेलेले गुण मात्र येणार का. या ठिकाणी आराध्य अमित म्हात्रे यांच्याकडून मंडळासाठी रोख 501 रुपयांची देणगी आलेली. धन्यवाद मंडळ आणि आभारी आराध्य अमित म्हात्रे. रोख 501. पुन्हा एकदा आविष्कार मैदान क्रमांक 1 वर खऱ्या अर्थानं आनंद दोन्ही संघांच्या हितचिंतकांपेक्षा रसिक प्रेक्षकांना येणारा आनंद हा खूप मोठा आहे, अतिशय मोठा आहे. पण इथे इकडे असं मात्र साधारणतः गुण सुरू आहे. 18-25 पुन्हा एकदा आविष्कार. क्या बात है. अगदी सहज झटक्या त्या ठिकाणी आविष्कार आपल्या खेळाची गुणवत्ता आणि खेळाचं त्याचं प्रक्षेपण इकडे सुद्धा पार्थ आविष्कार. चला मैदान क्रमांक 2 साठी त्या ठिकाणी नवजीवन पेसारी बसे सुंदर किलोमीटर कोयनाड मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. क्वार्टर फायनलचा दुसरा सामना मैदान क्रमांक 2 साठी. चला लवकर. हो आता मात्र 4 दिवस असेची 4 दिवस
वेळ ही प्रत्येकाची येत असते. बागेश्वर देखील बाद होते. चलो मैदान क्रमांक 2 साठी नवजीवन पेसारी वर्सेस झुंजार क्रीडा मंडळ पुणे. दोनही संघांना त्वरितच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. नवजीवन पेसारी वर्सेस झुंजार क्रीडा मंडळ पुणे. आपण चला लवकर या लवकर. दमले तो आपण नाही घ्यायचा. चालू सामना स्वराज्य अक्षरवर्षी नवजीवन भेंडेकर या सामन्यामध्ये स्वराज्य अक्षर संघ 5 गुणांना विजयी झाला. विजय संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचा देखील आभार. मैदान क्रमांक 2 वर दोन्ही संघ चालू. नवजीवन पेसारी वर्सेस झुंजार क्रीडा मंडळ पुणे. मैदान क्रमांक 2 वर चला. खेळ मैदान क्रमांक 1 वर पाहायला मिळतोय. रसिक प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं मैदानावर स्वराज्य अक्षर वर्सेस ओंकार रेशमी. खूप सुंदर. चला मैदान क्रमांक 2 साठी या. नवजीवन पेसारी वर्सेस झुंजार क्रीडा मंडळ पुणे. धन्यवाद. त्या ठिकाणी संघ हजर होत आहेत. झुंजार क्रीडा मंडळ पुणे हा संघ मात्र हजर होतोय. नवजीवन पेसारी आपण का थांबलात? आपण देखील त्याला धन्यवाद. नवजीवन पेसारी पुन्हा एकदा आविष्कार मात्र अफलातून खेळी. आपला पार्थ मैदानाच्या बाहेर असताना निश्चितपणे त्या संधीचा फायदा घेणार का? श्री गणेश दिवलांग वर्सेस श्रीराम कमळपाडा. क्वार्टर फायनलचा पहिला सामना विजयी व्हा आणि बक्षिसास पात्र ठरा ही आपल्यासाठी आली संधी आहे. दोन्ही संघांसाठी संधी आहे. संधीचं सोनं मात्र कोण करणार? नशिबाच्या कणीला 0 गुण तयार गुण शक्तीला 100% गुण. 23 धीरज अशोक म्हात्रे यांच्याकडून मंडळासाठी रोख 2500 रुपयांची देणगी आलेली आहे. मंडळ आभारी आहे. धन्यवाद धीरज म्हात्रे. वेळ मात्र काढला जातो. चला मैदान क्रमांक 2 सुरू करा. क्वार्टर फायनलचा दुसरा सामना. क्वार्टर फायनलचा तिसरा सामना मैदान क्रमांक 1 साठी मसोबा पेसारी वर्सेस ताकादेवी मोडी. टाइम नाही लावला पण चला मसोबा पेसारी वर्सेस ताकादेवी मोडी. मैदान क्रमांक 1 वर चला.
परत घेतली